नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024. पुणे समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथे आमरण उपोषण. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी दिगंबर जोगदड, अनिल हातगते व रवींद्र भंडारे, संजय मामा भालेराव व अमोल महानवर यांनी अशी मागणी राज्यसभेत केली. अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत केली. अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, शोषित, बहुजन समाजाच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या विशाल लिखाणातून मांडल्या आहेत. त्यांनी 35 कादंबऱ्या, 10 लोकनाट्य, 24 लघुकथा, 10 पोवाडे, 1 नाटक आणि प्रवास वर्णन लिहिले आहे. बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदभाव, श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला. त्यांच्या साहित्याचा रशियन, जर्मन, पॉलिश भाषेत अनुवाद झालाय. तर महिला, दलित, शोषित, पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यिक म्हणून योगदान नाही, तर सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. या कार्यामुळे साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेल्या अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व लिखाण आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. सन्मानित करावं यासाठी कालपासून 16 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मागच्या देखील महिन्यामध्ये ते भर पावसामध्ये त्यांच्या गावापासून दोन्ही काळभरपासून ते मुंबईला पायी प्रवास करत या मागणीसाठी त्यांनी विधान भवन गाठलं होतं. आणि पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी या मागणीला जोर धरला होता आणि अनेक आमदारांनी त्यांना सपोर्ट केला होता. असं असताना देखील आम्हाला अपेक्षा होती की 1 ऑगस्टला भारत सरकार साहित्य सम्राट, लोकशाहीर, शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करेल. परंतु अद्यापर्यंत तसं झालेलं नाही. आणि दिगंबरभाऊ म्हणाले होते की जर 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा भारत सरकारने केली नाही, तर 16 ऑगस्टपासून मी आमरण उपोषणाला बसणार आहे. त्या पद्धतीने ते काल पुण्यामध्ये समाज कल्याण आयुक्तालयाच्या समोर उपोषणाला बसलेले. मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमींना, त्यांच्या अनुयायांना विनम्रपणे विनंती करेन की आपण या उपोषणस्थळी भेट देऊन दिगंबर भाऊंना त्यांच्या या उपोषणामध्ये सहभागी होऊन त्यांना सपोर्ट करावा, पाठिंबा द्यावा आणि आपापल्या परीने आपल्या मतदारसंघातील आमदार, आपल्या लोकसभा मतदारसंघातील खासदार, आपल्या इथले लोकप्रतिनिधी, आपल्या इथल्या पक्षाचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी यांना जाऊन भेटावं आणि लवकरात लवकर साहित्य सम्राट, शिवशाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करावी, जेणेकरून दिगंबर जोगदंड जे आहेत त्यांचं आमरण उपोषणाला जे बसलेलं त्यांचं उपोषण आपल्याला तात्काळ सोडत आलं. त्यांनी अत्यंत नम्रपणे आग्रह धरलेला आहे. कारण आत्तापर्यंत आपण पाहतोय भारताचा जर इतिहास पाहिला, भारतरत्नाची जर यादी पाहिली तर ठराविक एका विशिष्ट जातीला
हे पुरस्काराने सन्मानित केल्याचं दिसतं. परंतु जे उपेक्षित आहेत, ज्यांचा खऱ्या अर्थानं हक्क आहे त्या भारतरत्न या पुरस्कारावर, त्यांना दुर्लक्ष करून, त्यांच्यावर दुर्लक्ष करून नको त्यांना या पुरस्काराच्या नियमांमध्ये बदल करून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जातं. परंतु साहित्यातलं रत्न असणारे, साहित्याचे सम्राट असणारे, साहित्याचे राजा असणारे अण्णाभाऊ साठे यांच्याकडं सपशेल केवळ जातीमुळं दुर्लक्ष केलं जातं. हे अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक आहे, यातनादायक आहे. म्हणून सरकारला माझी विनंती राहील की महाराष्ट्र सरकारने तात्काळ हा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवावा आणि लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं, एवढं नम्रपणे आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि पुणे शहर जिल्हा आसन समाजातील सर्व संघटनांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या उपोषणस्थळी येऊन भेट देऊन आपले दिगंबर भाऊ यांना पाठिंबा द्यावा. धन्यवाद. जय भीम, जय होती, जय शिवराय. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.